अरे मॅडमला पण आपण लय आवडतोय, पण मॅडम कशी सांगा, मॅडमचं वय जास्त आहे. हा तेवढा मॅडम भावाच्या लेवलची. सच हमेशा गर्व होत आहे. मॅडम तुम्ही आमच्या भावाच्या लेवलचे आहेत. कळलं का? साखरबाईचं कुणी नादच करायचं नाही. कोण साखरबाई? गेलतो साखरबाईला भेटायला. साखरबाई टन 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 साखरबाई, रूपाची छान, दिसते छान, लाखाचं मान, नजरेचं मान, साखरबाई. खालचं काढून दाखवा. चालतंय ना, दिसते ना माझी चप्पल. खालचं काढून दाखवा मॅडम, प्रॉब्लेम नाही व्हायचा. तुमचं नाव तुटली माझी चप्पल. समोरच थांबले, कधीकडे चाल. ते बघ कुठं चालली मॅडम. ओ वहिनी, नवीन बिझनेस सुरू केला काय? शेवाळाचा. हा आधी स्वतःला आठवत होतं मॅडम, तुम्ही काय करताय शाळा शिकून पोरांना. काय शिकून गुरं वाळताय तुम्ही, कळालं का? गुरु नाव ते चालले होते त्यांच्या वाटेने, मी चालले होते माझ्या मला वाटेने. माहिती ना मग तुम्ही त्यांना तुम्ही तुमच्या वाटत केलं का? काय मॅडम इतकी साडी बिडी घातली न बकरांसोबत फिरताय. काय मॅडम. आमच्या साईडने अजून बी सांगतो मॅडम तुला बकरं वाळायला आवडतं मॅडम तुला. मी कडीपत्ता आणायला निघाले होते. कुणाकडं? सावंताच्या माळ्यात चालले कडीपत्ता आणायला. मला सावंतीलाच घेऊन येतो ना घरी तुमच्या, कडीपत्त्या सोबत. अरे हा सोड ना बदे मुला. मग हात कोणाचा धरणार? तुमचा नाही धरणार तर. मॅडम वहिनी साहेब आहेत तुम्ही आमच्या. कळालं का? नात करते दुनिया सारी मॅडम. मीन मा भाऊ मोठा भाऊ सगळ्यात भारी. कळालं का? कळून चुकलं मला. तुम्ही सर्वात भारी वाडीमध्ये, तुम्ही सर्वात भारी. मग करा ना लग्न आमच्या सोबत. नाही करायचं. मॅडम आम्ही युनिक येत. अरे कडीपत्ता आणायला निघाले मी, कडीपत्ता. जा तू कडीपत्ता घेऊन येते समोर एक झाड आहे आपलं. मॅडम तुम्हाला बोर होतंय का? पण तुमचा माझा काही संबंधच नाही. मी माझी गपचूप चालू. माझं न्यू गाणं ऐकू का? अजिबात ऐकायचं नाही मला. मग नाही ऐकूत. नाही ना ऐकायचं तुम्हाला? नाही ऐकायचं. बघा मॅडम कोणाच्या नशिबात नसतं माझं प्रेम आणि माझं गाणं ऐकायचं सौभाग्य. नंतर बघा मॅडम तुम्हाला पश्चाताप होईल गाणं ऐकलं. भंगार गाणं झालं मी जज. काय ना का पेड खायला घालतो. गाणं ऐका माझं फक्त. गाणं ऐकून आहे ना असं हादरले पब्लिक. काय ना का मैं चाहू तुझको इतना बीवी को न चाहू, मैं चाहू तुझको उतना बीवी को न चाहू, 5 मिनिटांनी आपण वडापाव खायला जाऊ. लाखाशिवाय बातम्या वडापाव शिवाय खात नाही. काय म्हणता ताटात बनवलंय त्यांनी. हा. आता मी पण ताटात बनवणार आहे. तुमचा दीर जमात आणि तिथले लोक कॉमात. कळलं का? गाणं बोलले मला जे बरोबर आहे. गाणं ऐकून लोक अशी पडलीच असतील चक्कर येऊन. आणि आपलं गाणं लिहिलं कोणी भाई यांनी लिहिलं गाणं, गायलं मी. कळलं का? हा बघतो काय लागण झापडून तुला. कळलं का? काय नाही वाजवलं गाण्यावर. तेरी बहन मुझसे प्यार करती मत मार उसको, उसकी नहीं गलती, मेरे गानों पे हाथ वरती, अगर नहीं करती तो मार पडती. समझे क्या? हा मातृभाषा हिंदी. हा कळलं का? रॅपर पण बनलोय मी. हा मेरी जान. राणी जा मेरी जान. काय पण असं डोळ्यांना बघू नका प्रेम आहे. कळलं का? काय प्रेम प्रेम होत. माझ्या भावाचे ब्लूटूथ कनेक्टेड डोळे इथून लगेच त्याला जाते. हा तो चक्कर येऊन पडेल. त्याला बिझनेस करून दे ना. असं बघता कसं होईल त्याला? जगन का तो? खरं मॅडम भावासोबत लग्न. तुम्ही फिरून आले का परत गाडी तिथेच? मॅडम संसार होईल तुमचा. मामा कुठे माझे? संसार? मामा कुठे माझे? पाटील मामा. पाटील मामांसाठी पण एक गाणं बनवले मी. चोरीचा मामला मामा ही थांबला, तूच माझ्या भावाची मैना, करू नको त्याच्या जीवाची दैना, तूच माझ्या भावाची मैना, करू नको त्याच्या जीवाची दैना, दे तुझ्या 2 बहिणी मला. टन 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 टन. ये ना वहिनी तू ये ना. अरे गप ना. कसं वाटलं गाणं? ह्याला काय लागीर बिगीर झालंय का काय? लागीर झालंय जी, लागीर झालंय जी. माझी चप्पल तुटली ना, भरून घेईल तुझ्याकडे. सोन्याची चप्पल दिली, सोन्याची चप्पल. कळलं का? हा ज्याच्याकडे पैसा असतो ना तोच माच करतो. एका जागी थांब ना. असं पोलिओ झाल्यासारखं काय उड्या मारतोय? पूर्ण न झालं मला प्रेम झालंय. कळलं का? आणि प्रेम कधी शांत नाही बसत. असं सोसायटी नाट्याने उसळतं. कळलं का? हा हुआ कैसे हुआ तुमको मेरे भाई से कब हुआ. नाही हुआ. क्या पता ना मैं जानू मैं तो जानू. अरे गप. जब 2 बच्चे हो गए वो भी जाने क्या ना जाने. कैसे मिले मम्मी पापा, कैसे मिले हम दोनों चुलते बांगो बांगो बांगो, हम दोनों उनको मिलाते थे. टैंगो 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 तुम्ही बांगो. रॅपर म्हणून मला बोलताय ना तू. बोल. ते तर आम्ही अजून भावासाठी शोधतोय. नाही तर आम्ही आता
डायरेक्ट तू माझी चप्पल तोडली बघ. दिसते का? दिसते. काय नाही होतो देतो माझा बूट घाला जा. आता बिना चपलीची जाऊ का मी? उचलून घेतो ना तुम्हाला. मी काय म्हणते भावाला ते जेजुरीच पूर्ण करावं लागेल. मीच करतो ना पूर्ण. काय होते मी केलं काय त्यांनी केलं काय? हा तुला काही गरज होती का माझ्या चपलीवर पाय देण्याची? दुबईला जेजुरी नाहीये मॅडम. जर मी ते केलं तर तुमचं मन माझी माझ्या चप्पल तुटली त्याची बोल. तू पाय मॅडम तुला सोन्याची घेऊन देतो, टेन्शन नका घेऊ. आज रविवार आहे, सोनं बंद आहे. हा कळलं का? हे कानफड घेतलं का बघ. रविवार आहे आज. कळलं का? वातरटवाडीमध्ये आज रविवार आहे, जगामध्ये शनिवार आहे. कळलं का? माझी चप्पल तोडली त्याचं काय? उद्या सोन्याची आणून देतो मॅडम. नवीन देतो ना. कळलं का? नवीन त्याच्या खालची मॅडम चप्पलच्या खाली सोन्याची परत टाक. मला चालता यायचं नाही बिना चपलीचं चालावं लागलं. तरी तुमची आजी बिना चपलीचं रानात चालते तेव्हा तुम्हाला दिसत नाही होय का? डोळे फुटतात का वहिनी तुमचे? हा म्हातारीला कामाला लावता आणि लाजा वाटून दे तुम्हाला. तुम्हाला लाज वाटलं पाहिजे. आम्हाला मॅडम आज वाटत असतं. आज आम्ही कुठं असतो? भाई मला तर असं वाटतं तुमचं आणि माझ्या भावाचं लग्न झालं ना आपण असं बीचवर चालतोय मस्त हातात हात घेऊन. हात घेऊन नाही चप्पल बघ तुटली तर कसं चालावं लागतंय मला. मॅडम चला आमच्या घरी थोडा वेळ बसा, पाय दुखन बिकन तुमचा. कशाला घासतोय? मॅडम कडीपत्ता तर राहिला माझा वर मी माझ्या चपलीचं पण नुकसान मला करून प्रेम झाले शपथ सांगतोय. पडकुण्यावर झाली कशी नाही माहिती. मॅडमच्या बहिणीवर. मॅडमच्या बहिणीवर प्रेम झालं तर बाई मॅडम मला जगून देईन का? काय बरोबर म्हणलेलं लाईफ मध्ये काहीतरी कुठली तरी गोष्ट. अरे मॅडमला पण आपण लय आवडतोय, पण मॅडम कशी सांगा, मॅडमचं वय जास्त आहे. हा तेवढा मॅडम भावाच्या लेवलची. सच हमेशा करावं होत आहे. मॅडम तुम्ही आमच्या भावाच्या लेवलचे आहेत. कळलं का? लाज वाटली पाहिजे. मॅडम आम्हाला लाज वाटत ते तर दुर्दैव आहे ना. लाज वाटत नाही. आम्हाला लाज वाटत नाही. पोरींना बघून आम्हाला लाज पोरी बघून आमच्याकडे बघून त्यांना लाज वाटते. कळलं का? सोपं आहे का? मॅडम मॅडम त्या तुमच्या बहिणीसोबत कॉन्टॅक्ट. एकुलते एक मी पाटलाचं लेख मी काय पण करेन. कळलं का? पण जा कर. मॅडम पाटील मामांकडे जावं लागेल त्यासाठी. हा माझी इथं चप्पल तोडली. साखरबाईचं कुणी नादच करायचं नाही. कोण साखरबाई? गेलतो साखरबाईला भेटायला. साखरबाई टन साखरबाई रूपाची छान दिसते छान लाखाचं मान नजरेचं मान साखरबाई टन साखरबाई साखरबाई परिणाम झालाय. साखरबाई मॅडम साखरबाई तुम्हाला सांगतो घरची साखर सांगते तिच्याकडे जातो साखर आणायला. काय साखर तुमच्या घरातील साखर संपती. मी फेकून देतो ना तिला जायला भेटायला तेवढा चान्स भेटतो. साखरबाई मला कधी नाही म्हणजे साखर घ्यायची तू संपू जातोय. हा तिला भेटण्यासाठी काही साखर द्यायची ती. मला पण फेकून द्यावं लागेल. तरी ते म्हणत होतं मी साखर आणाय तू का जात होता, मला जाऊ देत नव्हता. तुला पण देतो साखर आणायला. कसले निर्लज्ज आहे रे तुम्ही दोघं पण. काय म्हणतात ना उंदराला मांजराची साक्ष, त्या कॅटेगरी मध्ये आहे तुम्ही दोघं. साखरबाई आमची बाई आम्ही काही पण करत. कळलं का? बिंदोकच आहे. मला तर असं कुठून तुम्ही दोघं मला भेटता काय माहिती. मॅडम आम्ही या रोडनी जाता जाता तुम्हाला भेटतो, कारण तुम्हाला या रोड शिवाय रोड नाही. तसेच मॅडम आमच्या भावाशिवाय तुमच्या त्याचाच तुम्ही फायदा उचलताय. मॅडम तसेच ना मॅडम आमच्या भावासोबत लग्न केल्याशिवाय तुम्हाला काय. तुम्हाला माहिती आहे मला ऑप्शनच नाही ना. ह्याच रोडवरनं मला जायचंय, ह्याच रोडवरनं मला यायचंय. मॅडम तू लिप बम देव माझे लिप लय उकळल्यात. कळलं का? म्हणलं मला सगळे म्हणतात लिप्स लय उकळल्यात तुझे. मग जा ना मेडिकल लिप बाम घेऊन ये. नाही ना मॅडम आमचा ऑरा मायनस होतो मेडिकल मध्ये गेला. कळलं का? ऑरा लय नाही मॅडम. मी सेमकन मुस्कट फोडला डोकं फिरवलं. काय संबंध मुस्कट फोडायचा? माझा डोळा असं खाली आला. वरची नाही मागितली मॅडम तुम्हाला लिप बाम डब्बी. अरे बाबा तू डोळा मारतोय. जास्त वरती चाललेला असतोय. अरे जानी हम तो बंदूक है हम गोली मारेंगे हम क्या आवारा है क्या डोळा मारने के लिए समझे क्या जाने मॅडम जरा लय तू फालतू बोलायला लागला आजकाल. कोण तो आणि ते मॅडम तो फालतू बकरे त्याच्या अंगात. मी काय म्हणतो मॅडम आता यायचं नाही माझ्या मागं मागं. बरं आम्ही पुढे चालतो तुम्ही आमच्या मागे चला. मॅडम आधीच माझी चप्पल तुटली. मी काय म्हणतोय काटा गेला मी चप्पलचं मला ते कौतुक सांगू नका. कळलं का? हा चप्पल तोडली ना चप्पल. अहो मी नाही तोडणार तर कोण तोडणार? काय बा, मला बिना चपलीचं घरी जावं लागेल त्याचं काय किती मुस्काची घरी चप्पल टोचते. काढली तुझी. हा झक मारायला सोबत आला का चप्पल काढचं ती चप्पल नाही बने बूट तो. कळलं का? साडीवर तुझं कुणी बूट घातला होता? बहिणीने घातला होता? तू घातला होता? कुणी घातला होता? का बायकोने घातला होता? तुझी बायको माझी बायको माझी बायको तुझी बायको नाही. काय पण
त्याचं लग्न तरी झालं का? तो किती लहान आहे. लग्न झाले मी आता सगळ्या पोरांचं डील करू शकतो. तुझी बायको माझी बायको, कशाला लग्न झालं मी कुणाचं मन नाही तोडणार. कशाला जाऊ, तू माझी आहे, कशाला बोलू मी तिला. आधीच बोलून ठेवलं नवरा कसला पांचट आहे, किती पांचट आहे. हा पांचट नाही म्हणत, त्याला गोड म्हणते. त्याला गोड म्हणतात. असं माझ्या वाणी तुम्ही गोड म्हणा. कळलं का? मी तुला गोड आहे, माझं हृदय लय मोठं आहे. या दिवशी ना तुमच्या आई वडिलांना भेटावं लागन. नाही मॅडम आमच्या भावाला भेटायला होईल. तुम्हाला सांगतो माझा पप्पा म्हणतो, सोन्या तुझं हृदय इतकं गोड आहे ना, इतकं मोठं ना, जगातले अख्खी पुरी सांगवत्यान. कळलं का? हा तू बापाच्या पण वरच आहे. कळलं का? मारू देतो मॅडम, लयच मोठं मारू दे. इथून एवढं राहील शपथ. कळलं का? हृदयात मॅडम हर एक तुम्हाला सांगतो कॉपऱ्यात लहानपणी ना त्याच्या हृदयामध्ये ना चोराने हात घातला होता हृदय काळीच काढायला. मला इतका मारला होता ना माझ्या पप्पांनी. मला ना पोराच्या हृदयात हात घालतो मारला होता. पप्पा म्हणजे ती फक्त पोरींचं काम आहे, तुझं नाही. हो ना, मग तिथून पुढे असे थोडी वायू मारायला लागली, सुरच मारायचे त्याच्या हृदयात. पूर्ण म्हणजे तुम्हाला काही दिसलं नाही असं का? वाटतं का की मी बालवाडीतली मुलगी आहे, मला काही सांगा, मी काही ऐकल, काही तुमचा पांचटपणा मी खपून घेईल. नाही मॅडम, तुम्हाला आम्ही काय म्हणतो, तुम्ही सुंदर लेडी तिथपर्यंत केलं, कशाला वय कमी करून घेता. त्या बालवाडीतल्या बाळाला पण अक्कल असती की तुम्ही जे बोलताय ना ते नॉन सेन्स आहे, त्याला काहीच सेन्स नाही. सेन्स नाही मॅडम. तू सेन्स आहे का तुला? आहे. काय सेन्स आहे मॅडम? तुला सेन्स आहे ना? सांग मला. 25 किती होतात? 25 50 अल्ट्रा नॉनसेन्स. 25 आणि 25 50 नाही होत. कळलं का? किती होतात? किती होतात तुला माहिती का? 25 आणि 25 फक्त 25 असतात. कळलं का? बस बाकी काही नसतं, फक्त 25 असतं. ह्याच्यासाठी शाळेत गेला असता ना तर आधी वेळ नुसती आली. तुझ्यापेक्षा तो लहान आहे पण तो खडखड उत्तर देतोय व्यवस्थित. झालं का? झालं. 25 आणि 25 50 होतात का? 2 आणि 2 4, 5 आणि 5 10, 14. कळलं का? ह्याला तर आहे ना कुठल्या अशा व्हीआयपी शाळेत टाकावं लागेल. व्हीआयपी. तो प्रोफेसर आहे राव शाळेचा. बरोबर मॅडम. 25 मध्ये 2 आणि 2 4, 5 आणि 5 10, किती झाले? 14. शुद्ध म्हणणं डायरेक्ट. चौदा तरी कशाला बोलतोस? आम्ही तुमच्याकडे शिक्षक असून पण खोटं बोलतो. आम्ही व्हॅल्यू असणारे माणूस आहे, शून्याला व्हॅल्यू नसते. कळलं का? त्यामुळे आम्ही शून्य आम्ही व्हॅल्युएट माणूस आहे. व्हॅल्युएबल. हो वहिनी, तुम्हाला सांगतो, सोन्याच्या दुकानावर आहे ना तोच बसतो मोजणी बिजणी करायला. कळलं का? अशा लाखोंनी बंडल आणून देतात, मला म्हणतात फक्त मोजून दे. त्याला म्हणून ना असे 2 सेकंदात फक्त असं मला असं करावं लागतंय. सांगतो direct. कळलं का? खनखना अशी कानात गुंजती आणि आकडा लक्ष देतो. कळतंय तुम्ही समोरच्याची पूर्ण वाटच लावत असताल. नाही मॅडम, वाट लावायची असती तुम्हाला आतापर्यंत सोडलं असते का? माझी पण वाटच लावली ना, वाटेत भेटू भेटू. नाही मॅडम, ही वाट लावली नाही मॅडम, उलट तुम्ही वाट बनवली आम्ही तुम्हाला जायला. त्या वेळामध्ये मी काहीतरी चांगलं करू शकते, काय करू शकतो? खूप काही करण्यासाठी. आमच्या भावासाठी मॅडम ना काय करू? आमच्या भावासाठी लय काही मी केलं तुमच्या भावाचं नाव घेतलंच नाही. मी बोलले माझ्यासाठी स्पेशली मी काहीतरी मॅडम. करू तुमच्यासाठी शकते. काहीतरी आहे करण्यासाठी ना आमचा भाऊ तुमच्यासाठी आहे. हे करायला. तुमच्यासाठी काय करण्यासाठी आमचा भाऊ आहे मॅडम, तुम्ही नका टेन्शन. भाऊ भक्कम आहे. कळलं का? भाऊ भक्कम तर तुमच्याकडे पण रक्कम. ए भाई, वाढलं ना रक्कम. कळलं का? तुमची रक्कम तुमच्याच पाशी ठेवा. बाई, त्यामुळे उगाच आम्हाला जज आणि सेलिब्रिटी नाही करत. हा भक्कम रक्कम. कळलं का? हा. मॅडम ते तुम्हाला जज आणि सेलिब्रिटी करणारे पण तुमच्यासारखे तुमच्याच कॅटेगरीतले मंद असतील. नाही मॅडम, ते पण पाटील होते. तुम्हाला सगळेच पाटील एकसारखे असतात का? माझ्यासारखे हुशार. अयो तुम्ही हुशार आहे मॅडम, मला झोप लागली. जोक मारला मॅडम. हुशार आहे. काय जोक मॅडम, काय जोक आज माझ्या बहिणीने जोक मारलाय. मॅडम हुशार आहे. कसं बरं? मॅडम पाहायला लागले तुमचा. बरं ठीक आहे, सगळेच पाटील माझ्यासारखे हुशार असतात. बस बापरे. मग मी जो तुला भेटला ना तो सुद्धा पाटील असेल. त्याला हुशार बोलू नका, नाहीतरी झाडाला फाशी घेईन. कळलं? किती मंदबुद्धी आहे ना, बघितलंय. राव मॅडम. त्याच्या तोंडाला जिभेला हाडच नाहीये. सरक. मॅडम तुमच्या जिभेला आहे का हाड? कळलं का? जीवन बापरे, माझ्यावर नको येऊ तू. तो तुझा भाऊ बघ काय काय बोलते अभद्र. त्याला समजाव. तुझी जिभ बघू हाड आहे का? गप्पी. मॅडम कोणाला हाड नाही, त्याला कसं काय हाड येईल? मॅडम म्हण मन, आमच्या भावाला म्हण आय लव्ह यू. कळलं का? अरे तू शाळेत जा रे बाबा, तू शाळेत जा. तू उद्यापासून माझ्या वर्गात येऊन बसत जा. तुमच्या तुम्ही पण कॉलेजला आहेत का? शाळेत जातात तुम्ही पण? बापरे मॅडम, आपण मस्त बॅग बिग घेऊन जात जाऊ, सायकल येऊ दोघच. बरं थांबा मॅडम. मॅडम स्टॉप चालता येणे बघ माझी चप्पल. खालचं काढून दाखवा. चालता येणे दिसते ना माझी चप्पल. खालचं काढून दाखवा मॅडम, प्रॉब्लेम नाही व्हायचा. तुमच्या मुळे तुटली माझी चप्पल. बोल हेलिकॉप्टर आपलं. हेलिकॉप्टर बोलत. थांबा मॅडम, चप्पल घालून जायची काही गरज नाही. मॅडम थांबा.
माझ्या मागं माझं यायचं नाही. मग आम्ही तुमच्या पुढे चालतो, तुम्ही आमच्या मागे. माझ्या पुढे पण यायचं नाही, मागं यायचं नाही. आमच्या रस्त्यावर थांबायचं नाही. मॅडम तुम्ही जर पुढे गेलात तर नाही का असं समजणार आम्ही की तुम्ही आमच्या भावाला लय आवडतात. हो. मॅडम तू नाही का जोश मध्ये तू रस्ते बिचारीची चप्पल तुडली, आता कशी जायची ती? राहून दे, मॅडम पडले जोशीली. मॅडम आहे जोश में, हम हे होश में. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाला फॉलो करा आणि भेटूया पुढील भागात.